गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. स्टील चोरीला पोलीस संरक्षणाचा आरोप, महसूल अपहार, लाचखोरी आणि संगणमताचा काळा खेळ उघड. कारवाई न झाल्यास कायद्यावरील विश्वास धोक्यात. संभाजीनगर ग्रामीण परिसरात ट्रेलर मधून लोखंडी सळे, टीएमटी बार आणि कंटेनर मधील मौल्यवान साहित्य चोरीच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून या संपूर्ण रॅकेटला कथित पोलीस संरक्षण, महसूल अपहार आणि आर्थिक संगनमताची जोड असल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. तक्रारदाराने थेट काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईचा अभाव म्हणजे मूक पाठराखण नसल्याचा आरोप केला आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ताईतवाले यांना नुकतेच उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातच कथितपणे स्टील चोरी, अवैध साठवणूक, वजनात फेराफेर आणि महसूल अपहाराचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गौरव आणि वास्तव यात एवढी तफावत का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तक्रारीनुसार निजाम, ललन पटेल, पप्पू सद्दल, चुन्नू अंजान, फकीरे, फारुक यासारख्या कथित सक्रिय चोरट्यांची टोळी आणि जागा भाड्याने देणारे मालकांच्या मदतीने समृद्ध महामार्ग एक्झिट क्रमांक 19 जवळील जांबर गाव परिसरातच चोरीचा माल उतरून त्याची अवैध विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. चालकांच्या संगनमताने ट्रेलर मधून माल उतरवला जातो, वजन काट्यांमध्ये फेराफेर केली जातो आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी संपूर्ण व्यवहार व्यवस्थित पद्धतीने हाताळला जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप म्हणजे काही जबाबदार शासकीय यंत्रणाच निष्क्रिय किंवा संरक्षणात्मक भूमिकेत असल्याचे. जर संघटित आर्थिक गुन्हे, चोरी आणि महसूल अपहाराच्या तक्रारी वारंवार होत असतील आणि तरीही कोणतीही कठोर कारवाई होत नसेल तर हा केवळ हलगर्जीपणा नसून भ्रष्ट संगनमताचा भाग आहे, असा थेट आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारीमध्ये संबंधित आरोपी आणि संशयित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड, सीडीआर, मोबाईल लोकेशन, डिजिटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, जीपीएस डेटा, वाहन हालचाली, वजन काट्यांची पडताळणी, बँक व्यवहार आणि मोबाईल फॉरेन्सिक तपासाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महसूल, जीएसटी, वैद्यमापन, पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबवून संपूर्ण आर्थिक साखळी उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जर या कथित स्टील माफिया, आर्थिक व्यवहार आणि भ्रष्ट संगनमतावर वेळीच कारवाई झाली नाही तर शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसवण्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वासही डळमळीत होईल, असा इशारा तक्रारदाराने दिला आहे. स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची वातावरण असून कायदा सर्वांसाठी समान आहे की काही जणांसाठी संरक्षण कवच, असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.